नमस्कार. मी अजित मराठे. सध्या कॅलिफोर्नियात वास्तव्यास आहे. युवा गट व्याख्यान सावरकरांच्या विचारांमधला हिंदू. आज आपण एका अद्वितीय विचारवंतावर चर्चा करणार आहोत. विनायक दामोदर सावरकर. सावरकरांच्या विचारांमधला हिंदू म्हणजे केवळ एक धर्माचा अनुयायी नसून भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा सजीव प्रतिनिधी आहे. त्यांचा हिंदू कोण आहे, त्याची ओळख काय आणि तो कोणत्या मूल्यांचा वाहक आहे हे समजून घेतलं तरच आपण सावरकरांच्या विचारांची खरी खोली अनुभवू शकतो. सावरकरांच्या हिंदुत्वाचा अर्थ प्राचीन परंपरांच्या गौरवापलीकडे जातो. त्यांनी स्पष्ट केलं की हिंदुत्व म्हणजे फक्त धार्मिक तत्वज्ञान नव्हे, तर एका विशाल सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळखीचं मूर्त स्वरूप आहे. त्यांच्या मते हिंदू म्हणजे तो व्यक्ती जो सिंधूपासून हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या भारतभूमीला आपली जन्मभूमी म्हणजे पितृभू आणि कर्मभूमी म्हणजे पुण्यभू असं मानतो. उदाहरणार्थ त्यांनी भारताच्या इतिहासातील महान शूरवीरांचा उल्लेख करून सांगितलं, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज किंवा राणी लक्ष्मीबाई हे सगळे हिंदुत्वाचे आदर्श होते, कारण त्यांनी भारत मातेच्या सन्मानासाठी बलिदान दिलं. सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या करताना धर्म आणि राष्ट्रीय ओळख यामधील सीमारेषा स्पष्ट केल्या. त्यांच्यासाठी हिंदुत्व म्हणजे फक्त मंदिर, पूजा किंवा कर्मकांड नव्हते, तर ती एक जीवन पद्धती होती. त्यांनी उदाहरण दिलं की जरी बुद्ध आणि जैन धर्म भारतातून निर्माण झाले तरी त्यांची जीवन पद्धती भारतीय संस्कृतीशी घट्ट जोडलेली होती. त्यामुळं ते हिंदू धर्माचा भाग नसले तरी हिंदुत्वाशी नक्कीच जोडलेले होते. सावरकर म्हणायचे, जर आपण एका राष्ट्रासाठी उभं राहायचं असेल तर आपली राष्ट्रीय ओळख एकत्र आणणारा हिंदुत्वाचा धागा महत्वाचा आहे. सावरकरांच्या विचारांमधला हिंदू हा निष्क्रिय, इतिहासात रममाण होणारा नाही, तर एक कर्तृत्वमान आणि भविष्याचा विचार करणारा आहे. त्यांनी हिंदूंना आवाहन केलं, फक्त गीतेचे श्लोक पाठ करून तुम्ही मोठे होणार नाही, शस्त्र आणि शास्त्र यांची कास धरा. उदाहरणार्थ त्यांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत हिंदू समाजाला कर्तृत्वाची शिकवण दिली. त्यांना वाटत होतं की प्रत्येकानं शौर्य, परिश्रम आणि आत्मनिर्भरता यांचा स्वीकार केला पाहिजे. सावरकरांच्या हिंदुत्वात जातीय भेदभावाला किंवा अस्पृश्यतेला कोणतीही जागा नव्हती. त्यांनी सांगितलं की समाजात खऱ्या एकात्मतेचा अभाव असेल तर आपण आपलं राष्ट्र कधीही बळकट करू शकणार नाही. त्यांनी सांगितलं की मंदिरातील देव आणि विहिरीतील पाणी सगळ्यांसाठी समान असलं पाहिजे. त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याची सामाजिक सुधारणा चळवळी उभारल्या, ज्या त्यांच्या हिंदुत्व विचारांशी सुसंगत होत्या. सावरकरांच्या विचारांमधला हिंदुत्व म्हणजे फक्त धार्मिक संकल्पना नव्हे, तर ती राष्ट्रीय ओळख मजबूत करणारी एक शिकवण आहे. उदाहरण म्हणून त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाला प्रथम स्वातंत्र्य युद्ध म्हणत सर्व धर्मातील भारतीयांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या मते हिंदुत्व ही केवळ हिंदूची संकल्पना नसून ती भारतीय संस्कृतीला जोडणारी आहे. सावरकरांसाठी आदर्श हिंदू असा आहे जो आपल्या परंपरेचा आदर करतो, परंतु आधुनिकतेची कास धरतो. त्यांच्या मते जर आपण फक्त आपल्यातील भेद पाहत राहिलो तर स्वातंत्र्य मिळवायचं स्वप्न कधीच साकार होणार नाही. त्यांनी जाणीव करून दिली की एक आदर्श हिंदू हा विज्ञान, शिक्षण आणि सामाजिक न्याय यासाठी झगडणारा असतो. सावरकरांच्या हिंदुत्व विचारांवर अनेक वेळा टीका झाली. काही जण त्यांना धार्मिक कट्टरवादी म्हणाले, पण हे विसरून चालणार नाही की सावरकरांनी स्वतः ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांच्या विचारांमधलं हिंदुत्व
हे केवळ राष्ट्राच्या अभिमानावर आणि सांस्कृतिक वारशावर आधारलेलं होतं. उदाहरणार्थ त्यांनी भारतीयांच्या स्वाभिमानाला चेतवण्यासाठी अनेक पद्धती शोधल्या, जशा की शुद्धी चळवळ, ज्यामुळे हिंदूंना त्यांच्या मूळ परंपरेशी पुन्हा जोडता आलं. सावरकरांचा हिंदुत्व हा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे. तो फक्त धर्माच्या चौकटीत अडकलेला नाही, तर तो राष्ट्राच्या एकात्मतेचा पाया आहे. आपण इतिहासाचा गौरव करावा, परंतु भविष्य घडवण्यासाठी कर्तृत्वाची कास धरावी. सावरकरांचा हिंदू म्हणजे एक शूर, जागृत आणि कार्यक्षम नागरिक आहे, जो केवळ स्वतःचा नव्हे तर आपल्या राष्ट्राचा अभिमान टिकवून ठेवतो. चला, आपण सावरकरांच्या विचारांवर चिंतन करून आपल्या भारतभूमीची सेवा करण्यासाठी कटिबद्ध होऊया. धन्यवाद.